A few moments later. तर नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे चॅनल राजकरण ब्लॉग्स. तर आजची तारीख आहे 27 एप्रिल 2025. आमची पोरं मागे हेल्मेट घालून आहेत, म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी जात आहेत बाईक राईडला. तर तुम्ही बघू शकता पाटील आहे या साईडला, जय आहे, सर्वेश, तुझे पालक जरा तुम्ही मास्क काढला तर बरं आलं असतं. या साईडला आहे आकाश आणि या साईडला आहे बंटी. तर आता आपण एक छोटीशी ब्रेकफास्ट साईडला जातो आज सकाळपासून. आणि या साईडला आपला लाईनअप आहे, ती म्हणजे पहिली तर हिमालयन 450 आहे इथे, दुसरी ट्रायम 350, ट्रायम बोलतो, रॉयल एनफिल्डची 350 अंतर. त्या साईडला आहे स्पीड 400, त्या साईडला आहे 310 आणि तिथे आहे यामाहाची FZ. तर आमची मंडळी आहे तिथे सगळी फुल सनकिश दिसत आहेत. कसं वाटतंय पोरांनो? जरा सुजय पाहिलं, तुम्हाला कसं वाटतंय? पहिल्यांदा तुमच्या ब्लॉग मध्ये आलोय. बघूया आता काय पुढे कसं काय. या साईडला आकाश आहे, जाम एक्साइटेड आहे. फर्स्ट राईड आहे आपली. बघूया कसं काय होतं आता. आणि या साईडला बंटीशी राईड आहे, छोटी राईड आहे. हळूहळू मोठी मोठी राईड करत राहू आणि तुम्हाला ब्लॉग देत राहू. ठीक आहे, ठीक आहे. आणि आपले सहकारी सर्वेश मोरे, कसं काय वाटतंय? बघूया पोचतो का बोलल्यात. पोचणार तर आपण आहोत, पण ते किती 10 मिनिटात का 15 मिनिटात ते बघायला लागेल. तर डेस्टिनेशन तुम्हाला पोचलं ते सांगू. Come on, More, come on! आलेलो आम्ही आता उपवनला, पण उपवनला येऊन साध्य काय झालं नाही. आमची मंडळी आहे तिथे सगळी, सर्वेश आणि मी आहे. आकाशची गाडी एकदम भारीच आहे, नवीन घेतली तरी. तर आकाशला कॉंग्रॅच्युलेशन आधी, पण मी चालत त्याची गाडी, म्हणून तो तिथे त्या साईडला बसलाय. तर आता कुठे जायचं आपल्याला असं बघायला? तर तलाव पाहिलं जाऊयात मित्रांसंग. काय म्हणतात शेठ, मजा येते काय? ओके, भेटूया पुढे. चला. जय, सुजय, आकाश, बंटी आणि पाटील आणि सर्वेश माझ्या वाटी बसलेला आहे. तर जाऊया पुढे, बघूयात कसं काय ते. तर मंडळी, अशीच एक संडे राईड आपल्याला नेहमी करायला हवी आणि आपल्या मित्रांसोबत आपल्याला बाहेर जायला हवं. म्हणूनच हा इनिशिएटिव्ह आपल्या पोरांनी घेतलेला आहे आणि ही पहिली राईड असल्या कारणाने म्हणून आपण आज जात आहोत. ठाण्यामध्ये चाललोय, म्हणजे जवळच आहे आपल्याकडून.
तर हळूहळू मोठी पावलं उचलूया आणि काय आलं आकाश, मोठी पावलं उचलूया आणि जाऊयात पुढे. बाकी सर्वेश तुला काय वाटतंय, कसं वाटतंय? ब्रेकफास्ट राईड आणि असं वाटतंय मोठं व्लॉगिंग पण करतोय. काय म्हणतो तू शेठ? वेगळाच अनुभव, काय बोलतो? सुंदर असं. आता गावाला पण एकदा घेऊन जाऊया यांना आपण राईड करत करत. पावसात अरे कोंबडी होईल यांची, कोंबडी शाप. तर बघूया कसं काय ते आणि येऊयात पुढे जाऊयात. तिथं थांबले. सर्कल मार सर्कल मार. घे त्या वाईट गाडीचे इथे घे. हा इथे लाव इथे समोर. पुढे लाव. हात दाखव. मंडळी आता कुपनवरून आता डायरेक्ट आलो आहे तलाव पाळीला. आमची माणसं आहे तिथे सगळी. सर्वेश कसं वाटतं तुम्हाला ही पहिली राईड? मस्तच वाटतंय. म्हणजे अर्धी राईड तर झालेली आहे का तशी बघायला? ब्रेकफास्ट राईड आहे. या साईडला पाटील काय म्हणता तुम्ही, कसं वाटतंय? सकाळ सकाळी बंटी शेठ रायाचे ओनर. मंदिरात दर्शन घेऊ. हा पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. ओके. सुजय पालव शेठ, तुम्हाला मी ऐकलं असं खेळा जाणार तुम्ही झाल्यावरती सगळं जाऊ द्यात. ठीक आहे चालतंय. आकाश शेठ श्री सखीचे ओनर. अरे भाई माझ्या गाडीचं नाव कोणी ठेवलं? तूच ठेवलंस. हा स्क्रिप्ट नव्हती पोरांनो. तर या साईडला हरमलकर शेठ. आपण आता फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. हा आपण बघू दर्शन वगैरे घेऊन. हा ठीक आहे. आणि ही बघा आपली लाईनअप इथे आहे सगळी. त्या साईडला 2 आहेत तिथे. तर सुंदर अशी सकाळ. आता पुढचा बघूया काय करायचं. आता ही मॉर्निंग राईड करायचा हा सगळा आपल्या सर्व्हिसचा हट्ट होता आणि तो आम्हाला घेऊन आलेला आहे ठाण्याच्या या मंदिरात. काय नाव आहे मंदिराचं? कोपिनेश्वर मंदिर. तलावपाळीच्या बाजूलाच आहे म्हणजे ना? बरोबर. तर असं हे काय म्हणता यांच्याबद्दल? नंदी आहे एका दगडात पूर्ण अख्खा. 12व्या शतकातलं मंदिर आहे. अच्छा. बघूया आता आपण पिंड पण बघूया. पुढे पिंड आहे म्हणजे हे मंदिर आहे पुढे दिसतंय ते. आणि हे आजूबाजूला खूप सारी मंदिरं आहेत या परिसरात. मस्त असं वाटतंय, कॉम्प्लेक्स सारखं आहे. समोरच्या तलावामध्ये ही पिंड भेटली होती असं. समोरच्या तलावामध्ये ही पिंड भेटलेली म्हणजे. तर आपण आता जाऊया आणि दर्शन घेऊया. काय म्हणताय? चला. मंदिराचा परिसर आहे. प्रत्येक देवाचे इथे मंदिर बांधलेलं आहे. मस्त असं वाटतंय. हे सुंदरच वाटतंय. आमची माणसं इथे आहेत सगळी. पाया पडतायत, आशीर्वाद देत आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद मोरे साहेब तुम्ही इथे आणल्याबद्दल आम्हाला. तर तुमचा नेहमी गेम फसत नाही पण चांगली गोष्ट आहे. मस्तच वाटतंय, भारीच वाटतंय एकदम. जय श्रीराम. शेट काहीतरी ते खूप मोठं मागताना. हे सुजय काय मागतोयस? मला इथे येऊन खूप बरं वाटतंय. सगळी ग्रुप आपल्या मोरेश्वरांची. आता काय
म्हणजे आमची माई यावेळेचा इनिशिएटिव्ह सगळं बंटीने घेतलेला आहे. त्याचे आभार खूप खूप. आणि राईड आपली सक्सेसफुल होत आहे म्हणजे. तर जाऊयात पुढे आणि बघूयात कसं. A few moments later. लोणावळ्याला प्रेझेंट झाला. हॅलो गाईस, आम्ही ते मिसळ खातोय. खूप तिखट आहे मिसळ. गोड लागते का? गोड खूप गोड आहे, मस्त. मंडळी आलेलो आहोत ठाण्याला मामलेदार मिसळमध्ये. आकाश शेख पाटील आहे इथे सर्वेश आणि आपले 2 रायडर तिथे बसले आहेत. त्यांनी मागवले मीडियम आणि फुल जाळा दूर झाला आहे जयचा. तर आता म्हणजे नाश्ता करायला आलो. ब्रेकफास्ट राईडचं कसं कसं आलं ते करायचं. मेन मोठं ब्रेकफास्ट आपला मेन हेतू होता ब्रेकफास्ट करायला, नाश्ता करायला बस. ते तू पी, आम्ही पण पिणार. अरे दाखवतो. तुम्ही तुमच्या घरी ब्रेकफास्ट करा, आम्ही आमच्या घरी ब्रेकफास्ट करू. मिसळ आता आमचा धूर निघाला आहे. आकाश तू पहिला घास खाऊन दाखव मला कसा दिसतो. नाही दाखव मला. आकाश दाखव व्हिडिओ. हा कशी आहे धूर निघाला वाटतं पहिला. खाऊया दादा आपण. A few moments later. तर मंडळी पुन्हा एकदा आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आकाश शेठ, सर्वेश शेठ, वेदांत शेठ, दोघे तिथे शेठ लोक काहीतरी करतायत. आम्ही असं चिल करतोय, मस्त वातावरणाचा आनंद घेतोय. आकाश कसं वाटतंय? आम्ही सगळे. अरे तू व्हिडिओ काढतोय. अरे मी काय म्हणतोय आम्ही सगळे शाळेतले मित्र आहोत, एकत्र आहोत अजून. बरं वाटतंय की नाही तुम्हाला? शाळेतले मित्र हा नंतर 10वीत आला ना आपल्यासोबत. हा ना, त्याला हे पुस्तकं कम्प्लीट करायचा फक्त. आपल्यासोबत नव्हता आधी. आता माणसात आला. त्याला माणसात कोणी आणला माहितीये का? नाही, ती मॅम कोण? हिस्ट्रीची मॅम. अरे मला नाही करायची. हागला तुम्ही बरं. नाही रे. कोण तेच नाव सिसिलिया मस्करेनस. हा, त्याला रिमार्क देऊन त्याला वटणीवर आणला. मजा केली आम्ही एकदम. आता भाई जाऊयात, जरा आता गरम होतंय खूपच, तर जाऊयात. गरम. आकाशची गाडी पण मस्त सुंदर अशी वाटते. खूप चांगला खर्च केलेला आहे त्यांनी. मजाच येते चालवायला. बापरे, त्यांनी काय वेगळीच गाडी लावली. तर ऐक काय हा, तर मस्त असं वाटतंय. भावाची पहिली गाडी आहे. त्याच्या आनंदात सहभागी मला पण होता आलं, हे मला खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर मस्त असं वाटतंय. राईड संडे राईड. A few moments later. मंडळी वाजलेलं 11:15. असंच भटकत ठाण्यामध्ये एक मोलाचं व्यक्तिमत्व राहतं. ते म्हणजे मोठ्या शेठ सडवलीकरांची शान आणि सगळ्यात मोठी घाण. आता तुझी 10वीची परीक्षा झाली आहे. गावाला गेला नाहीस काय? गावाला जाणार आहे लवकरच. निकाल तुम्हाला? निकाल गावालाच मिळेल. निकाल नाही करणार, निकालच्या आधीच गायब आहे. अंडरग्राऊंड व्हायचं म्हणतोय त्याला. बाकी काय म्हणताय तुम्ही? सगळं दाखव त्याला.
काय बाकी काय नाही. रिझल्टसाठी मागू नका काय सीट नंबर वगैरे. इच्छा नाही, सीट नंबर आठवत नाही. एवढीच एक इच्छा. जेवून जाऊया त्यांच्या घरातून. नाही ना, अरे गोप्रो असतो त्यांचा माऊंट केलेला. नाही ना, मला मी असं अक्कल लढवली जरा, शक्कल लढवली जरा. बाबा बघूया असं करून, चांगला दिसतोय ना.